नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. अगदी लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाप्पाला प्रसाद दाखवण्यासाठी आज आपण अगदी परफेक्ट असं पंचखाद्य कसं बनवायचं ते बघणार आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. पंचखाद्य बनवण्यासाठी इथे सर्वात आधी आपण साहित्य बघून घेऊया. लागणारं साहित्य इथे छोटी वाटीवर मी खडीसाखर घेतली, त्यानंतर किसमिस, काजू, बदाम आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आपण टाकून घेऊ शकतो. त्यानंतर 5 ते 6 खारका आणि बारीक किसून घेतलेलं 1 वाटी सुकं खोबरं हे घेतलंय. चला लगेच आपण त्याला बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे साईडला गॅसवरती एक पॅन गरम करून घ्यायचा. पॅन किंवा कढई गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचे आपण साजूक तूप गरम करून घेणार आहोत. आपल्याला पंचखाद्य हे कितपत तेलकट हवं आहे त्यानुसार आपण तुपाचं प्रमाण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. तूप हे पूर्णपणे गरम झाल्यानंतर लगेच आपण ह्याच्यामध्ये बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं यामध्ये टाकून घेऊया. खोबरं आपण आता हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. कच्चं खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस आपण मिक्सरला बारीक फिरवतो त्यावेळेस ते व्यवस्थित फिरत नाही आणि पुन्हा ह्या पद्धतीने जर आपण बनवून ठेवलं तर लवकर खोबऱ्याचा वास यायला सुरुवात होते, म्हणून ते लवकर बुरशी देखील येण्याची शक्यता असते. म्हणून आपण खोबऱ्याला अगदी छान असं हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचेवरती याला भाजून घ्यायचं. आता आपलं खोबरं हे भाजून झालं आहे. त्यानंतर ह्या खोबऱ्याला लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून त्याला व्यवस्थित पसरून गार होण्यासाठी आपण ठेवून देऊया. तर आता आपलं खोबरं हे भाजून झालं आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये अजिबात तूप वगैरे न घालता आता आपण यामध्ये 4 ते 5 घेतलेल्या खारका, काजू बदामाचे तुकडे, काजू बदाम देखील आपण भाजून घेणार आहोत. नाही भाजले तरी काही हरकत नाही. याच पद्धतीने आपण मंद आचेवरती आपण आता हे काजू बदाम आणि खारीक भाजून घेणार आहोत. आपण यासाठी भाजून घेत आहे तर मिक्सरला अगदी लवकर पटकन खारीक ही बारीक होते. खारीक ही आधीच ओलसर असते आणि आपण जर मिक्सरला फिरवायला घेतलं तर ती लवकर बारीक होत नाही. पण ह्या पद्धतीने जर आपण मंद आचेवरती हिला थोड्या वेळ भाजून घेतली तर यामुळे पटकन ती बारीकही होते. तर हलकंसं गरम होईपर्यंत आपण हिला आता 2 मिनिटभर भाजून घेतली. लगेच आपण जे खोबरं भाजून घेतलं तर त्यामध्ये याला काढून घेऊया. तर आपले हे इन्ग्रेडियंट्स संपूर्ण जे भाजून घ्यायचे होते संपूर्ण हे इन्ग्रेडियंट्स आपले भाजून झाले. त्यानंतर याला देखील आपण व्यवस्थित आता पसरून घेऊया आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर लगेच आपण याला मिक्सरवरती बारीक फिरवून घेणार आहोत. तर ते आता आपलं भाजलेलं साहित्य गार झाले. लगेच मिक्सरचं भांडं घेऊन ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता लगेच याला काढून घेऊया. जर ह्या पद्धतीने आपण नेहमी पंचखाद्य बनवून ठेवलं, जर आपले मुलं खारीक, खोबरं, काजू बदाम खात नसतील तर ह्या पद्धतीने जर आपण भाजून ठेवून बनवून ठेवलं तर मुलं ज्यावेळेस अधूनमधून देखील ते 1-1 चमचा देखील खाऊन घेऊ शकते. एवढं हेल्दी हे पंचखाद्य हे असतं. तर लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साहित्य काढून घेतले आणि जी आपण खडीसाखर घेतलेली ती आता यामध्ये टाकून घेऊया. अगदी थोडंसं मी काढून ठेवली. ज्यावेळेस आपण प्लेटमध्ये म्हणजे पूर्ण फिरवून घेऊ आणि त्यावेळेस आपण थोडीशी मिक्स करून घेणार आहोत. तर मिक्सरला मी बारीक फिरवून घेतली. ह्या पद्धतीने आधी थोडंसं जाडसर वाटलं म्हणून मी पुन्हा अगदी थोडंसं बारीक त्याला फिरवून घेतले. आता आपल्या आवडीनुसार जाड बारीक आपल्याला पंचखाद्य कसं हवं आहे तसं आपण फिरून घेऊ शकतो. तर आता आपलं परफेक्ट असं पंचखाद्य हे तयार झाले. तयार झाल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये आपण काढून घेतले. त्यामध्ये लगेच जी काय आपण किसमिस घेतली ती आपण यामध्ये टाकून घेऊया. थोडीशी मी खडीसाखर काढून ठेवली. ज्यावेळेस आपण खायला घेऊ त्यावेळेस ज्यावेळेस आपली खडीसाखर दातांखाली येईल तर खूप छान ती चवीला लागते. म्हणून मी थोडंसं त्यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घेतले. आवडीनुसार जर आपल्याला आवडत नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही. अगदी परफेक्ट असं आपलं पंचखाद्य हे तयार आहे.